वायकरांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय। वर्षा निवासस्थानी पक्षप्रवेश केलेला आहे। कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी रवींद्र वायकर हे ईडीच्या रडारवरती होते। अनेक दिवसांपासून त्यांची पक्षप्रवेश होणार अशी चर्चा सुरू होती आणि अखेर रवींद्र चव्हाण यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। बघा, मी कोर्टात देखील गेलो होतो। अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ फंड कोर्टाने काय निर्णय दिला तुम्हाला माहिती आहे, आणि त्यामुळे फंड हा मिळाला पाहिजे आणि सत्तेत असते त्याला जास्तच मिळतं। सत्तेत म्हणून झालं। अरे बाबा, 2.5 वर्षाची सत्ता अगोदर होती, तिथं कामं झाली असती तर त्यांनी तिकडे आले असते का? आता त्यांना विश्वास आहे की हे सरकार काम करणार आहे, आणि त्यामुळे मलाही अनुभव आहे अगोदरच्या सरकारचा, कारण मी होतो त्याच्यात। आणि यांनाही खरं म्हणजे काही जे काही यांना काही लोक सांगत होते की एकनाथ शिंदेमुळे हे झालं, मला काही लोक सांगत होते रवींद्र वायकरमुळे हे झालं, ते आमचं आता दोघं बसल्यामुळे आम्ही रूबरू बोललो, त्यामुळे कळलं की आमच्या दोघांच्या मध्ये काहीच नाही। एक कर्तव्यदक्ष आमदार आज आमच्या सोबत आलेला आहे, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आलेला आहे। त्यांचा अत्यंत अंतःकरणापासून मी या ठिकाणी स्वागत करतो आणि मी खात्री देईन की विधानसभा असो, महानगरपालिका निवडणूक असो किंवा येणारी लोकसभा असो, त्यासाठी फार मोठी अशी ताकद रवींद्र वायकरच्या येण्याने आमच्या पक्षाला मिळालेली आहे। त्याबद्दल या ठिकाणी मी समाधान व्यक्त करतो।